नको जागा नाही परत आणि आम्ही त्यांच्याकडे जाणार नाही. बरं, तुम्ही म्हणता जाणार नाहीत. तटकरे मात्र थोडं वेगळं म्हणाले होते. तटकरे म्हणून तटकरे म्हणजे आपण काय आपण बघूया ना तटकरे काय म्हणालेत, मला आपण काय बघूया. मला पाहण्याची गरज नाही. तटकरे काय ब्रह्मदेव आहेत का? पण ते म्हणाले की मी छाती ठोकपणे सांगू शकतो की अहो तसं ते म्हणालेत आणि माझं अहो ते वक्तव्य दाखवा तुम्ही असं अहो म्हणालेत ती ते. छाती आहे का त्यांच्याकडे? छाती असेल तर बोलतील ना. हिम्मतबाज माणसाला छाती असते, डरपोकांना छाती नसते. सोडून द्या. एकदा बघूया तटकरे मला काय बघायची म्हणाले. गरजच नाहीये. मी कशाला बघू? पण तटकरे असं म्हणाले होते मी की त्यांना माझ्या तुम्ही बैठकीत तिथे त्यांच्या बरोबर सांगितलं मी अजिबात हो सांगितलं असेल ना की की शिवसेनेत ही चर्चा होती की भाजप सोबत जायचं नाही. जायचं का. नाही नाही चर्चा झाली पण हां. आम्ही सगळ्यांनी म्हटलं आता आपल्याला जायची गरज नाही. एकत्र बसताना आम्ही चर्चा करतो ना अनेकदा. त्यांचं म्हणणं होतं की उद्धव ठाकरे ते यांची कोण? इच्छा होती नाही, भाजपमध्ये जाण्याची, अजिबात नाही. भाजप सोबत ते जाण्याची. खोटं बोलतात. ते खोटं बोलतायत आणि त्यांना खोटं बोलण्याचा नाद आहे. सवय बोलत नाही मी, त्यांना नाद आहे. ते अंतुलांशी खोटं बोलले ज्यांनी त्यांना राजकारणात आणलं. ते शरद पवारांशी खोटं बोलले ज्यांनी त्यांना इतकं वाढवलं. ह्यांच्यावर काय विश्वास ठेवत आहे? हे स्वतःच्या मायबापांवरती हे निष्ठेनं राहत नाहीत, विचारांना राहत नाहीत. त्यांच्यावर तुम्ही आम्हाला प्रश्न विचारताय, चुकीचं आहे. अजित पवार भाजपसोबत गेले, अशोक चव्हाण भाजपत गेले, हे नेते का जात आहेत? त्यांना विचारलं पाहिजे किंवा इक्बाल मिरचीला विचारला पाहिजे जिवंत असेल तर, किंवा ते जे सिंचन घोटाळ्यातले सूत्रधार आहेत त्यांना विचारायला पाहिजे, मोदींना विचारायला हवं. या सगळ्याचे सूत्रधार नरेंद्र मोदी आहेत. अशोक चव्हाण का गेले? नरेंद्र मोदींना विचारा. या सगळ्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं देशाच्या प्रधानमंत्र्यांनी काढलेली आहेत जाहीरपणे. सिंचन घोटाळा, आदर्श घोटाळा, इक्बाल मिरचीचा घोटाळा, आणि त्यांनीच त्यांना त्यांच्या पक्षात घेतल्यामुळे हे प्रश्न आम्हाला विचारण्यापेक्षा त्यांना विचारले मग ठाकरे गटातले आणखी काही नेते आहेत जे जाण्याच्या मार्गावर आहेत. आयडिओलॉजी, विचार, भूमिका, सत्य, न्याय, धर्म हे काही नाही आहे. डरपोक आहेत, पळपुटे आहेत, केलेली पापं त्यांना संरक्षण हवं आहे म्हणून ते जातात. आम्ही का नाही गेलो? इतर लोक आमचे कार्यकर्ते का नाही गेले? 10 गेले पण 10 लाख आहेत. अजित पवार का गेले? त्यांना विचारलं पाहिजे तुम्ही हा प्रश्न, किंवा मला मोदींना विचारलं पाहिजे. चक्की पिसायला कोण पाठवणार होतं अजित पवारला? कोण? देवेंद्र फडणवीस ना. चक्की पिसिंग, चक्की पिसिंग, चक्की पिसिंग, चक्की पिसिंग. देवेंद्र फडणवीसना इथे बोलवा आणि त्यांना हा प्रश्न विचारा. मी कशाला सांगू? तुम्ही शिंदेना गद्दार म्हणता, मग अजित पवारांना तुम्ही काय म्हणणार? दुसरं काय म्हणणार? मी माझ्या पक्षाविषयी बोलू शकतो ना. मी त्यांच्या पक्षाविषयी का बोलू? त्यांच्या पक्षाविषयी ते बोलतील. मी माझ्या पक्षातले लोक कौतुक करता तुम्ही, म्हणजे तुम्ही अजितदादांना म्हणाला होतात की अजितदादा ताठ कण्याचे आहेत, ते जाणार नाहीत, हो असं म्हणाला होतात तुम्ही. हो, पण हे म्हणावं लागतं असं. मी अशोक चव्हाण जाणार नाहीत असंही म्हणालो होतो ना, कारण मला माहिती आहे ते चालले आहेत. बरं, अजित पवारांना जाण्याचा नादच आहे ना तो. ते सकाळी पण जातात, दुपारी जातात. अशा नादी छंदी लोकांविषयी कशा करता तुम्ही चर्चा करताय? सोडून द्या. पहाटेच्या शपथविधीचं माहिती नव्हतं, मात्र आता अजितदादा जाणार भाजपसोबत हे माहिती होतं तुम्हाला? नक्की कल्पना होती? बघा, जो माणूस घाबरलेला आहे, ज्या माणसाचे पाय लटपटत आहेत, जो माणूस हिमतीन उभा राहू शकत नाही, त्या माणसाकडनं तुम्ही काय अपेक्षा करणार? कोणी असेल, मी अजित पवारांचं नाव घेतो असं नाही, कोणी असेल. आमच्या पक्षात पण होते ना असे निपजलेले काही लोक. अजित पवार गेले, अशोक चव्हाण गेले, ईडी, सीबीआय हा सगळा दबाव होता म्हणून गेले अशी वारंवार टीका तुम्ही. टीका कशाला? सत्यच आहे ना ते. टीका कशाला? वेगळं काय त्याच्यामध्ये? सत्य आहे ते. बरं, यदा कदाचित समजा असं काही परिस्थिती निर्माण झाली, राजकीय परिस्थिती निर्माण झाली आणि समजा उद्धव ठाकरे हे भाजपसोबत गेले, तर मग संजय राऊतांचा स्टँड काय असेल? लोकही विचारतात हे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत वेगळे नाहीत, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व असं आहे की ते कायम लोकभावनेचा आदर करतात. आज महाराष्ट्राची लोकभावना जी आहे ही शिवसेनेच्या पाठीशी यासाठी आहे की हा माणूस हिमतीनं लढतो आहे. इतके आघात झाले, इतके हल्ले झाले,
पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, पण लढतो आहे. ज्यांनी आमच्यावरती ही वेळ आणली, आम्ही त्यांच्याबरोबर जाण्या इतके नालायक नाही आहोत. उद्धव ठाकरेंना मी तुमच्यापेक्षा जास्त ओळखतो, बरं का. लोकांचा आमच्यावरचा विश्वासच सोडून जाईल, राजकारणावरचा विश्वास सोडून जाईल. आम्ही म्हणजे नितीश कुमार नाही ना. म्हणजे नाही होणार. ठाकरे कधीही भाजपसोबत जाणार नाही, का जावं? पुढेही कधी नाही, भविष्यातही नाही. का जावं? का कशा करता? असं काय आहे भाजपमध्ये? असं काय ठेवलंय भाजपमध्ये की आम्ही जावं? नाही, तुम्ही म्हणता ना की राजकारणामध्ये कधीही कोणी कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. राजकारणात काही होऊ शकतं. राजकारणात काहीही होऊ शकते, खरं आहे. आम्ही काँग्रेस किंवा राष्ट्रवादी बरोबर सरकार बनवू असं कोणाला वाटलं होतं का? ही वेळ भाजपने आमच्यावर आणली. अशा भाजपबरोबर आम्ही परत का जावं? म्हणजे कुठली परिस्थिती आली तरी सुद्धा ठाकरे कधीही भाजपसोबत जाणार नाही. शिवसेनेचं उत्तम चाललेलं आहे भाजपशिवाय. आम्ही काय एलिझाबेथ टेलर नाही एकाच माणसाची 4 वेळा लग्न करायला. ते एलिझाबेथ टेलरने केली होती.